तर चला आता आपण आपला रेडी टू मूव प्रोजेक्ट पाहूयात। जसं की तुम्ही माझ्या बॅक साइडला बघताय की पूर्ण रेडी टू मूव टाउनशिप प्रोजेक्ट है। हा जो प्रोजेक्ट है सी क्वीन पार्क, ये जो प्रोजेक्ट आपको मिलने वाला है टोटल 2.5 एकड़ के लैंड पार्सल में। नमस्ते, सत श्री अकाल, सलाम वालेकुम। आपका वापस से और एक बार स्वागत है मेरे नए रियल इस्टेट रिगार्डिंग व्हिडिओ में। तर मी आज तुमच्यासाठी ए ग्रेड डेव्हलपर म्हणजेच नॅशनल बिल्डर्सचा सी क्वीन पार्क असा रेडी टू मूव प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे, जो की तुम्हाला एकदम चीप प्राइस म्हणजे बजेट ऑप्शन मध्ये सुद्धा मिळणार आहे आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला रेडी टू मूव असणार आहे, ते पण तलोजा सारख्या प्राइम लोकेशन मध्ये, प्राइम कनेक्टिव्हिटी मध्ये आणि प्रीमियम क्वालिटीचे फ्लॅट्स भेटणार आहेत विथ टेरेस। तर व्हिडिओला आता आपण कंटिन्यू करूयात आणि व्हिडिओला कंटिन्यू करायच्या आधी साहिल कुठलाही एजंट, ब्रोकर, दलाल नाहीये, म्हणजे तुमच्या लँग्वेज मध्ये। फॉर एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला ब्रोकरेज मागणार नाही, कोणत्याच गोष्टी मी तुमच्याकडून मागत नाही। फक्त आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्यांच्या हक्काचे घर कसे मिळावे ह्याच्यासाठी साहिलने हे चॅनल चालू केलेलं आहे, आपके सपनों के घर की चाबी। तर तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि मला तुमच्याकडून पैसे नकोय, 1 रुपया सुद्धा ब्रोकरेज मला नकोय तुमच्याकडून। पण आजपर्यंत माझ्याकडे 100+ सॅटिस्फाईड कस्टमर आहेत, माझे पर्सनल क्लायंट, जे की फक्त आणि फक्त माझ्याकडून प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करत असतात। बाय सेल जे काही गोष्टी असतील तर ते फक्त आणि फक्त पर्सनल बेसिसवरती साहिलला फर्स्ट प्रायोरिटी देतात, कारण साहिल कोणतीच फॉल्स कमिटमेंट देत नाही। ह्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तुम्हाला बरेच टॉप डेव्हलपर, बरेच लोकल डेव्हलपर मिळतील, भरपूर ब्रोकर्स मिळतील, पण साहिलचं काम सगळ्यात युनिक आहे, कारण की साहिल जे ऍक्च्युअल आहे तेच तुम्हाला दाखवणार आणि अजिबात फॉल्स कमिटमेंट मिळणार नाही। तर चला आता आपण आपला रेडी टू मूव प्रोजेक्ट पाहूयात। जसं की तुम्ही माझ्या बॅक साइडला बघताय की पूर्ण रेडी टू मूव टाउनशिप प्रोजेक्ट है। हा जो प्रोजेक्ट है सी क्वीन पार्क, ये जो प्रोजेक्ट आपको मिलने वाला है टोटल 2.5 एकड़ के लैंड पार्सल में, टोटल 9 टावर्स है इसमें। एक फ्लोर पे बस 4 फ्लैट है, हर एक बिल्डिंग में अलग अलग लिफ्ट है। सेकंड थिंग, आपको यहाँ पे बहुत सारे 1 BHK के वेराइटीज मिलेंगे, बहुत सारे 2 BHK के वेराइटीज मिलेंगे, वो भी बजट ऑप्शन में, मेट्रो के पास, स्टेशन से नजदीक, हाईवे से नजदीक, ऐसे प्राइम लोकेशन पे प्राइम प्रॉपर्टी लेके आए, वो भी ए ग्रेड डेवलपर की। तो सबसे पहले आते हैं अपने प्रॉपर्टी डिटेल्स की तरफ। जैसे आप मेरे बैक साइड में देख रहे हो, पूरा रेडी टू मूव अपार्टमेंट है। बिल्डिंग को पेंटिंग से लेके सारी चीजों का काम एकदम ऑलमोस्ट हो चुका है। बिल्डिंग अपनी 90% रेडी है। और ये जो आप देख रहे हो यहाँ पे, ये मेन एंट्रेंस है। बिल्डिंग के 3 मेन गेट है, सबसे मेन गेट पे अपन खड़े हैं, आप देख सकते हो मेन एंट्रेंस किस तरीके से दिया, कितना बड़ा गेट है यहाँ पे। और यहाँ पे सबसे बड़ा प्लस पॉइंट देखोगे आप तो फुल एमिनिटीज है, बस स्विमिंग पूल छोड़ के। जैसे कि आप ये पूरा क्लब हाउस देख सकते हो, क्लब हाउस बीच में सेंटर में दिया हुआ है, क्योंकि ये टाउनशिप प्रोजेक्ट है। टोटल 9 टावर से 1 लिफ्ट है और 4 ही फ्लैट है बस एक फ्लोर पे। G+6 स्टोरी की टावर है। इसमें अगर आप बेनिफिट देखोगे तो ये रेडी टू मूव, रेडी टू मूव, रेडी टू मूव म्हणजेच आज रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला उद्या लगेच चावी भेटू शकते आणि जो फ्लॅट तुम्ही ऍक्च्युअल तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात तोच फ्लैट तुम्हाला याच्यामध्ये मिलना है। जो आप प्रॉपर्टी देखोगे वही आपको प्रॉपर्टी मिलने वाली है, क्योंकि ये है रेडी टू मूव। और सेकंड थिंग, अगर आप इसमें देखोगे तो ये कोई अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी नहीं है। हाँ, अंडर कंस्ट्रक्शन भी प्रॉपर्टी पे बेनिफिट्स होते हैं, क्योंकि प्रॉपर्टी की ग्रोथ, प्रॉपर्टी एप्रिसिएशन, क्योंकि ये जो पूरा एरिया है ये पूरा अंडर डेवलपिंग एरिया। यहाँ पे आपको बजट ऑप्शन में क्यों मिलता है, क्योंकि इसको डेवलप होने के लिए थोड़ा सा और टाइम लगेगा। तो मैंने आपको मेन सारी चीजें बता दी है, प्रॉपर्टी के एप्रिसिएशन यहाँ पे क्यों है, यहाँ पे इतना सस्ता क्यों मिल रहा है। और अभी मैं आपको सबसे पहले लोकेशन क्लियर कर देता हूँ। पेंदर मेट्रो स्टेशन से वॉकिंग 10 मिनट डिस्टेंस पे ये प्रोजेक्ट आ रहा है। एक्चुअल रोड टच कनेक्टिविटी है। खारघर स्टेशन से 10 से 15 मिनट ड्राइव डिस्टेंस पे टाटा हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, सारे हॉस्पिटल नियर बाय। बाजू में ही बजाज इंटरनेशनल स्कूल भी है, मतलब स्कूल, मार्केट, हॉस्पिटल, कनेक्टिविटी स्टेशन, मेन रोड, सारी चीजें ऑलमोस्ट डेवलप हो चुकी है। और जो कि अभी अपना अपकमिंग होने वाला है नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट, वो भी लगभग यहाँ से सिर्फ और सिर्फ 8 to 10 किलोमीटर ड्राइव डिस्टेंस पे। तो ये पूरा डेवलप एरिया है और यहाँ पे बजट ऑप्शन में मिल रहे हैं। तो लोकेशन तो मैंने आपको सारा क्लियर कर चुका हूँ। अभी यहीं पे मैं आपको प्राइसिंग भी बता देता हूँ। अपना जो 1 BHK है वो आपको 30+ टैक्सेस में मिलने वाला है। 1 BHK में बहुत सारे वेराइटीज है, 600 स्क्वायर फीट से लेके 700 स्क्वायर फीट तक आपको 1 BHK मिलने वाला है। लेकिन स्टार्टिंग प्राइस जो है वो 30 लाख प्लस टैक्सेस है।
अगर आप 2 BHK देखोगे तो 2 BHK में भी बहुत सारे वेराइटीज है, जैसे कि 860 स्क्वायर फीट का आपको 42 लाख प्लस टैक्सेस मिलने वाला है। वही एक्चुअल फ्लैट मैं आपको अभी दिखाने वाला हूँ। मैं सिर्फ फ्लॅट दिखाऊंगा। अभी तो मैंने प्राइसिंग, लोकेशन, प्रॉपर्टी डिटेल सारी चीजें मैंने क्लियर कर ली है। तो चलते अभी मैं अपने एक्चुअल फ्लॅट की तरफ। तर या लवकर या। सगळ्यात पहिले मी तुम्हाला 1 BHK पेक्षा 2 BHK एक्चुअल फ्लॅट रेडी टू मूव दाखवणार आहे। सगळ्यात पहिले डोर क्वालिटी बघून घ्या। डोर क्वालिटी के साथ रेडी टू मूव एक्चुअल फ्लॅट भेटणार आहे तुम्हाला। हा जो 2 BHK ना तो एक्चुअल फ्लॅट भेटणार आहे। जसं मी तुम्हाला प्राइसिंग तर सांगितलेलीच आहे। 618 चा कार्पेट एरियामध्ये तुम्हाला टेरेस भेटणार आहे। एक्चुअल टेरेस फ्लॅट तुम्ही पाहू शकता। टेरेस किती सुंदर आहे आणि टेरेसची साईज किती मोठी आहे। व 2 BHK मध्ये तुम्हाला टेरेस कंपल्सरी मिळणार आहे। साऊंड प्रूफ क्वालिटी विंडो सुद्धा आहे याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता फुल साइडची विंडो आहे। प्लस हॉलचा साईज बघा। हॉलच्या साईज सोबत तुम्ही एवढा स्पेशियस हॉल बघितलात। हॉलमध्ये टेरेस सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे। आणि किचन सुंदर असं चांगलं असं फुल टाइल्स मध्ये तुम्हाला किचन भेटणार आहे। किचन मध्ये बघा तुम्ही पूर्ण टाइल्स तुम्हाला कंपल्सरी भेटणार आहे। सेम आपला हे असेल इटालियन मार्बल, सेम क्वालिटी। प्लस किचन मध्ये सुद्धा बॅल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे। तर हॉल टेरेस झालेला आहे, किचन झालेलं आहे स्पेशियस। त्याच्यासोबत तुम्ही पहिला कॉमन टॉयलेट अँड वॉशरूम पाहून घेऊ शकता। एकदम स्पेशियस आहे, प्रीमियम आहे आणि भारी आहे। ह्याच्यासोबतच हा आपला फर्स्ट बेडरूम पण एकदम सफिशियंट आहे, एकदम भारी आहे। बजेट ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्या साइजचा फर्स्ट बेडरूम 2 BHK मधला आहे। आणि हा बापरे बाप मास्टर बेडरूम 2 BHK चा मास्टर बेडरूमची साईज बघून घ्या। एवढी मोठी साईज आहे। प्लस त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमचे काय फिनिशिंग आहे। एवढी मोठी फिनिशिंग आणि ही जी क्वालिटी आहे ती एक्चुअल रेडी टू फ्लॅट 2 BHK। तसा आता आपण 2 BHK पाहिलेला आहे, तशाच पद्धतीने आपण आलेलो आहोत 1 BHK मध्ये। स्पेशियस असा हॉल आहे। हॉलची साईज तुम्ही पाहू शकता एकदम मोठी आहे। पण हॉलमध्ये सगळ्यात युनिक सांगितलं गेलं तर हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला टेरेस भेटणार आहे। तुम्ही टेरेसची साईज बघू शकता। ऍक्च्युअल टेरेस दिलेला आहे, तो पण एवढ्या बजेट ऑप्शन मध्ये। जशी मी तुम्हाला जी प्राइसिंग आणि एरिया सांगितलं असेल सेम फ्लॅट दाखवून मी तुम्हाला किचन पाहू शकता। हा किचन एवढा स्पेशियस नाहीये पण सफिशियंट आहे। क्वालिटी मध्ये सफिशियंट आहे, कारण की किचन मध्ये पण तुम्हाला दिलेली आहे बॅल्कनी पाहू शकता। आता 1 BHK मध्ये आपल्याकडे 2 व्हेरियंट आहेत। आता मी तुम्हाला सध्या नॉन मास्टर बेडरूम दाखवतोय, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम पण अवेलेबल आहे। तिथे तुम्हाला टॉयलेट अँड वॉशरूम सेपरेट आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण टॉयलेट अँड वॉशरूम दोन्ही पण सेपरेट दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतरच त्याच्यासोबत आपण पाहू शकतो सुंदर असा छानपैकी बेडरूमची साईज सुद्धा सफिशियंट आहे। आणि थोडंसं मी रिक्वेस्ट करेन, तुम्ही बेडरूम मध्ये व्ह्यू पाहू शकता। पूर्ण अमेनिटीज व्ह्यू आहे। हे जे पूर्ण तुम्हाला दिसतं आपला पोडियम अमेनिटीज आहे। आजूबाजूला पूर्ण डेव्हलपमेंट चालू आहे। आणि हा बजेट ऑप्शन मध्ये मी तुम्हाला प्रीमियम 1 BHK सुद्धा मिळणार आहे। 1 BHK मध्ये मास्टर बेडरूम सुद्धा आहे आणि नॉन मास्टर बेडरूम सुद्धा आहे। तुम्हाला पाहिजे तो अवेलेबल भेटेल। प्लस ह्याच्यात सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो, कोणत्याही किचन समोर आपला टॉयलेट आणि वॉशरूम नाहीये। अशा प्रकारे मी तुम्हाला 1 BHK 2 BHK दोन्ही फ्लॅट दाखवलेले आहेत। प्रॉपर्टी डिटेल दिलेली आहे। प्लस मी तुम्हाला प्राइसिंग, लोकेशन सगळ्या गोष्टी क्लियर केलेल्या आहेत।
टाउनशिप रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तो पण ए ग्रेड डेव्हलपरचा मार्केटमध्ये रेडी टू मूव्ह टाउनशिप प्रोजेक्ट आहे आपला. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेशनमध्ये नक्कीच सांगा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. थँक्यू सो मच, धन्यवाद मंडळी. आणि शेवट जाता जाता माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या जर का केलं नसेल तर. थँक्यू.